नमस्कार. सक्सेस मिशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमधून ज्या विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा होत असतात, त्याच्यामध्ये अभियोग्यता असेल, CTET असेल, TET असेल किंवा नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय आणि अशा अनेक प्रकारच्या परीक्षांमध्ये जे विस्तृत रूप विचारलं जातं, म्हणजे आपण त्याला लाँग फॉर्म म्हणतो. म्हणजे आपल्याला शॉर्ट फॉर्म माहीत असतात, परंतु त्याचे लाँग फॉर्म काय आहेत हे आपल्याला नक्की माहीत नसतं. त्यामुळे परीक्षांमध्ये आपला गोंधळ उडत असतो. आणि शिवाय त्याच्या जे लाँग फॉर्म आहेत, त्या संस्थांमध्ये कोणत्या प्रकारचं कार्य चालतं किंवा कशाशी संबंधित आहे, असे प्रश्नही तिथं विचारले जात असतात. तर आज आपण या व्हिडिओमधून जे शॉर्ट फॉर्म आहेत त्याचे लाँग फॉर्म पाहणार आहोत, की जे नेहमी विचारले जात असतात आणि त्याचं नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये ते कार्य करतात, ते पण आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. तर सक्सेस मिशन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आता पहिलं जे आहे ते UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, यावर अनेक परीक्षांमध्ये याचा लाँग फॉर्म विचारलेला आहे. म्हणजे UGCचं विस्तृत रूप काय आहे, असा प्रश्न अनेक वेळेस विचारलेला आहे. तर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन किंवा विद्यापीठ अनुदान आयोग, आणि ही संस्था जी आहे किंवा ही जी एजन्सी आहे केंद्र सरकारमार्फत चालवली जाते. तर याचा मुख्य उद्देश हा विद्यापीठांना ग्रँट पुरवणे आहे, म्हणजे अनुदान पुरवणे आहे. तर वित्त सहाय्य करणे हे या UGCचं मुख्य कार्य आहे. त्यानंतर NCERT जे आहे, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, तर याचंसुद्धा मुख्य कार्यालय दिल्लीला आहे. त्याला हिंदीमध्ये राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद असंही म्हणतात, किंवा मराठीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद असे मराठीमध्ये म्हणतात. तर याच्यामार्फत पूर्ण भारतामध्ये जे माध्यमिक शिक्षण आहे, उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंत शिक्षणावर नियंत्रण ठेवणे आणि त्याचं नियोजन करणे आणि पाठ्यपुस्तकं तयार करणे इत्यादी कार्य याच्यामार्फत चालवले जातात. प्रशिक्षण देणे हे सुद्धा कार्य NCERT मार्फत चालवलं जातं. नंतर SCERT जे आहे ते स्टेट लेवलला असतं, स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद. आता महाराष्ट्रामध्ये पुणे येथे SCERTचं मुख्य कार्यालय आहे. तर याच्यामार्फत सुद्धा पाठ्यपुस्तके तयार करणे, संशोधन करणे, प्रशिक्षण देणे इत्यादी कार्य याच्यामार्फत चालू असतात. तर राज्यातील जे शिक्षण आहे, माध्यमिक, उच्च माध्यमिकपर्यंत जे शिक्षण आहे, त्याच्यावर ते नियंत्रण SCERT ठेवत असते. त्यासंबंधीचं नियोजन SCERT मार्फत तिथं केलं जात असतं. त्यानंतर NCT जे आहे, नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर्स एज्युकेशन, याचं मुख्यालयसुद्धा दिल्लीला आहे. तर याचं मराठीमध्ये राष्ट्रीय शिक्षण परिषद असे याचं मराठीमध्ये त्याचा लाँग फॉर्म आहे. तर नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन ही प्रशिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहे. तर शिक्षकांना जे प्रशिक्षण दिलं जातं, म्हणजेच D.Ed कॉलेजेस, B.Ed कॉलेजेस, M.Ed कॉलेजेस असतील, तर याला मान्यता देणे, याच्यावर नियंत्रण ठेवणे, त्यासंबंधी नियमावली तयार करणे, शिक्षकांची पात्रता ठरवणे इत्यादी कार्य NCT मार्फत केली जातात. त्यानंतर AICTE, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, म्हणजे अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद. तर जे तंत्रज्ञानासंबंधी, म्हणजे टेक्नॉलॉजिकल संबंधित जे कोर्सेस आहे, त्यासंबंधीचं कामकाज पाहणारी ही ऑल इंडिया लेवलची परिषद आहे किंवा संस्था आहे. तर ते केंद्र सरकारमार्फत नियंत्रित केलं जातं. तर यास AICTE मार्फत नवीन इंजिनिअरिंग कॉलेज असतील, डिप्लोमा कॉलेजेस असतील, म्हणजे तांत्रिक जे कॉलेजेस आहेत, त्यांना मान्यता दिली जात असते आणि त्यासंबंधी नियमावली AICTE ठरवत असते. त्यानंतर UPSC जे आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग,
तर केंद्रीय लोकसेवा आयोगाचं कार्यालयसुद्धा नवी दिल्ली येथे आहे. तर UPSC मार्फत IAS ऑफिसर्स म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसचे ऑफिसर्स, त्यानंतर IPS असतील इंडियन पोलीस सर्व्हिसेस, त्यानंतर IFS असेल म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसेस इत्यादी जे आहेत ते क्लास 1 ऑफिसरची तिथून भरती किंवा नियुक्ती तिथून UPSC मार्फत परीक्षा घेऊन मुलाखती घेऊन केली जाते. त्यानंतर MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग याचं मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. तर MPSC मार्फत महाराष्ट्रातील फर्स्ट क्लास, सेकंड क्लास ऑफिसरची भरती केली जाते. परीक्षा आणि मुलाखती तिथं घेतल्या जातात. त्यानंतर इग्नो जे आहे म्हणजे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी याचासुद्धा लाँग फॉर्म अनेक वेळा अनेक परीक्षांमध्ये विचारलेला होता. म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय. तर इग्नोचं कार्यालयसुद्धा दिल्ली इथं आहे. तर इग्नोमार्फत ज्यांना रेग्युलर शिक्षण घेता येत नाही अशांसाठी पार्ट टाईम किंवा जे ओपन युनिव्हर्सिटीचे कोर्सेस जे आहेत ते दूरशिक्षणामार्फत पुरवले जातात. तर घरी बसून हे कोर्सेस करता येतात. तर ज्यांना नोकरी करून हे कोर्सेस करायचे आहे किंवा कॉलेजला जाणं शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी इग्नोमार्फत अनेक कोर्सेस राबवले जातात. YCMU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ याचं मुख्य कार्यालय जे आहे, मुख्य जे कॅम्पस जे आहे ते नाशिक इथे आहे. तर महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांसाठी याच्यामार्फत अनेक कोर्सेस चालवले जातात. तर ज्यांना शिक्षण घेणं शक्य नाही किंवा नोकरी करून शिक्षण घ्यायचं आहे किंवा आपली पात्रता वाढवायची आहे यांच्यासाठी YCMUमधून अनेक कोर्सेस राबवले जातात किंवा घेतले जातात. तर तिथं ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता. तर याचासुद्धा लाँग फॉर्म बरेच वेळा विचारलेला आहे. त्यानंतर NTA जे आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी, राष्ट्रीय परीक्षा एजन्सी. तर NTA मार्फत सध्याच्या काळामध्ये बऱ्याच परीक्षा घेतल्या जातात. म्हणजे नेट परीक्षा असेल किंवा नीट परीक्षा असेल. तर यासंबंधी ज्या परीक्षा आहेत नॅशनल लेवलच्या या सर्व NTA मार्फत घेतल्या जातात. त्यानंतर अजून काही महत्त्वाचे लाँग फॉर्म जे नेहमी विचारले जातात ते म्हणजे BARC म्हणजे बार्क. तर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. तर हे ट्रॉम्बेला आहे मुंबईला. ॲटॉमिक म्हणजे तिथून वीज निर्मिती केली जाते आणि अणुसंशोधन तिथं केलं जातं. त्यानंतर आपण पॅन कार्ड वापरतो त्याचं परमनंट अकाउंट नंबर हे सुद्धा अनेक वेळेस प्रश्न विचारलेला आहे. तर पिन पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर. तर काही ठिकाणी पिनचा वापर आपल्याला करावा लागतो. तर पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर त्याला म्हणतात. त्यानंतर NEFT बँकेमध्ये आपण NEFT मार्फत फंड ट्रान्सफर करतो. तर पैसे आपल्याला दुसऱ्याला पाठवायचे असतील तर NEFTचा आपण वापर करतो. म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर हे सुद्धा अनेक वेळेस विचारलेलं आहे. RTGS तर जास्त पैसे जर पाठवायचे असतील तर रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट याचा वापर आपण करत असतो. त्यानंतर IFSC इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड म्हणजे आपल्या पासबुकवर IFSC नंबर असतो. तर तो आपल्याला ट्रान्झॅक्शन करण्यासाठी फार महत्त्वाचा असतो. त्यानंतर NDTVचा सुद्धा लाँग फॉर्म अनेक वेळेस विचारलेला आहे. न्यू दिल्ली टेलिव्हिजन असा त्याचा लाँग फॉर्म आहे. त्यानंतर USB चा लाँग फॉर्मसुद्धा विचारलेला होता. युनिव्हर्सल सिरियल बस. तर आपण USB पेन ड्राईव्ह वापरतो तर त्याचा लाँग फॉर्म जो आहे तो युनिव्हर्सल सिरियल बस. GIF आपण पाठवतो तर त्याचा लाँग फॉर्म ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट असा आहे. त्यानंतर PNG जे आहे पोर्टेबल ग्राफिक्स नेटवर्क. त्यानंतर HDFCचा लाँग फॉर्मसुद्धा विचारला होता. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन. तर बँकिंग क्षेत्रातील हे
एक महत्त्वाची बँक आहे. त्यानंतर URL जे आहे, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, म्हणजे आपण वेबसाईटचं URL टाईप करतो, तर त्याचं लाँग फॉर्म जो आहे तो युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. IRCTC याचा लाँग फॉर्मसुद्धा विचारला होता, इंडियन रेल्वेज केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन. तर इंडियन रेल्वेमध्ये IRCTC मार्फत केटरिंग सर्व्हिसेस पुरवल्या जातात, म्हणजे खानपान सुविधा जी पुरवली जाते. आणि टुरिझम म्हणजे यात म्हणजे तुम्हाला जर टुरिझम कुठं जायचं असेल तर टूर्स आयोजित केले जातात, तर ते IRCTC मार्फत केले जातात. LTE म्हणजे लाँग टर्म इव्हॉल्युशन, म्हणजे आपण जे मोबाईल वापरतो त्याच्यामध्ये LTEचा वापर आजकाल असतो 4Gसाठी, तर त्याला लाँग टर्म इव्हॉल्युशन असं म्हणतात. तसेच VoLTEचा पण वापर केला जातो, तर त्याला व्हॉईस ओव्हर LTE म्हणतात, म्हणजेच व्हॉईस ओव्हर लाँग टर्म इव्हॅल्युएशन. याचासुद्धा लाँग फॉर्म अनेक वेळेस आलेला आहे. आता AM आणि PM आपण वेळ मोजताना किंवा सांगताना आपण AM आणि PMमध्ये सांगत असतो. सकाळचं वेळ आहे म्हणजे रात्री 12 वाजेपासून ते दुपारच्या 12पर्यंत आपण AM म्हणतो, आणि दुपारी 12 नंतर ते रात्री 12पर्यंत आपण PM म्हणत असतो. तर त्याचा लाँग फॉर्म आहे अँटी मेरिडियम. AM म्हणजे अँटी मेरिडियम, अँटी म्हणजे आधी, मेरिडियम म्हणजे नून. तर मेरिडियनचा अर्थ नून आहे, नून म्हणजे दुपार, म्हणजे दुपारपूर्वी. AM म्हणजे दुपारपूर्वी, अँटी मेरिडियम, आणि PM म्हणजे पोस्ट मेरिडियम म्हणजे दुपारनंतर. तर असं AM आणि PMचा सुद्धा अर्थ आहे, तर तो सुद्धा अनेक वेळेस विचारलेला आहे. तर असे अनेक आपण लाँग फॉर्म महत्त्वाचे जे पूर्वीच्या परीक्षेत आलेले होते ते आपण अजूनही पाहणार आहोत यापुढे. आणि असे अनेक जे महत्त्वाचे प्रश्न जे आहेत, जे विविध परीक्षांमध्ये विचारले जातात, ते आपण सक्सेस मिशनमार्फत नक्कीच तुमच्यापर्यंत पुरवणार आहोत. तसेच इतर जे स्पर्धा परीक्षेची माहिती नियमितपणे तुम्हाला पुरवली जाईल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा, आणि सक्सेस मिशन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.